फायनली आमची गुढी झाली रेडी. कशी दिसते? मस्त, एकदम छान. चला एक नंबर. गुढीपाडवा हा आपल्यासाठी खूप मोठा सण आहे. सासूबाई आणि सून एक नंबर, जबरदस्त. अंकिता बोलते, अंकिताचं पहिले प्रायोरिटी असते फोटोशूट आणि माझी प्रायोरिटी असते मला खूप भूक लागलेली आणि मग मॅक्सला पण भूक लागलेली. सो नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या आमच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हा सर्वांना आमच्याकडून, आमच्या दोघांकडून गुढीपाडवा आणि मराठी सॉरी गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. सो गुढीपाडवा निमित्त आम्ही आज ट्रेडिशनल लुक कसे दिसतोय ऍक्च्युली अंकिता यार यू आर शो क्यूट. आपलं मराठी लुक, हा ट्रेडिशनल लुक मध्ये नेहमी कोणताही व्यक्ती एकदम मस्त दिसतो, कारण की ट्रेडिशनल अटायरच खूप भारी असतं. सो आता आमची झालेली आहे तयारी आणि गुढी वाट बघते ॲक्च्युली, तिची अजून तयारी बाकी आहे. सो आत्ताच नुकतंच आणि ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर ॲक्च्युली हा ब्लॉग शूट झाला नसता. ॲक्च्युली काल माझं एक अर्जंट मीटिंग होती. बऱ्याच लोकांना सुट्टी असते, पण आमचं थोडंसं अर्जन्सीमध्ये मला तिथं त्यांनी असाईन केलं होतं. पण अंकिताने ते म्हणतात ना ऍक्च्युली जर तू सुट्टी नाही घेतली तर मग पहिले संपला विषय. सनीला अजिबात माहित नव्हतं आज गुढीपाडवा आहे. थोडं मी कामामध्ये विसरलो होतो बस. मी त्याला काल बोलली की अरे उद्या गुढीपाडवा आहे. त्याच्यानंतर त्याचं रिॲक्शन होतं की मला उद्या कामाला जायचंय, मला जमणारच नाहीये. मग त्याला मी फोर्स केला की जवळजवळ रात्री 11 वाजेपर्यंत आमचं हे डिस्कशन चालू होतं. सनी तू कॅन्सल कर, आधी फोन कर, नाहीतर मी आता इथं नसतो, मी पुण्याला ऍक्च्युली गेलो असतो. तो एक माझा एक प्लॅन होता. पण थँक गॉड की मी पटकन डिसिजन घेतलं, पटकन हे सांगितलं आणि आज आमचा ब्लॉग मग चांगल्या प्रकारे आज होणार आहे ॲक्च्युली. अंकुने मस्त रांगोळी काढलेली आहे. सो आपण आता मस्तपैकी रांगोळी बघूया. वाव, एक नंबर यार अंकू, एक नंबर एक नंबर एक नंबर. कसली भारी रांगोळी काढली यार. काय करू आता? पाणी शिंपडा दे. हळूहळू पाणी पडेल ना. त्याला बांधायचं ना आता. तांब्या घे, तांब्या. बरोबर. त्याला हे पण घ्या ना. का ग ते ना तर मध्ये टोचून द्यावं लागेल ना. लावून घेऊ आता. पक्क म्हणा चांगलं. ते साडीच्या बाजूकडनं घेते. हे पुढचा भाग येईल ना, पुढचा भाग येईल ना, त्याला घे. हा ना, ते इथं वरती इथं का साडीला घेतली ना वरती. फायनली आमची गुढी झाली रेडी. कशी दिसते? मस्त, एकदम छान. चला आता मॅक्स उठ बेटा, चला चला पटकन आता गुढी बांधायला जाऊ. चला गॅलरीत चला. छोटं छोटं वाव, मस्त दिसते रे. ओके, कसं करायचं आता? कुठून बांधायचं? अच्छा, मधून हे करायचं का? मग आता आम्ही 2 मिनिटं टाकतो. तांब्या नाही काढायचा आहे, वरती कर. नाही पडणार तांब्या आता. तू बघ ना, पप्पांचा जवळ देणार. पक्का धरते गोळी ते. वरती धर तू आता हात. वरती लाव साडी जवळ बस. पुडी इतकी मस्त झालेली ऍक्च्युली. बघ ना, सी एक नंबर. नाही मग तू कर फर्स्ट, मग तू केल्यानंतर आम्ही करतो.
पुढे पाहिजे होता ना. नाही नाही, परफेक्ट आहे काही नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे. मॅक्स तू करतो आरती. ऍक्च्युली डोळ्यात माझ्या काहीतरी गेलं होतं मध्ये बेडरूम मध्ये मी आलो होतो ऍक्च्युली. अंकू एकटी काय विश करते, मला बी विश करते का? हॅपी तुला पण पप्पा खूप भारी दिसतं आज पिंक कलरच्या कुर्त्यामध्ये ऍक्च्युली. हॅपी गुड नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मॅक्स अंकू मॅक्सला नाही गेलो तू. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सांग सर्वांना बेटा, नवीन वर्षाच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप 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 खूप. सो ॲक्च्युली पूजा पण फायनल झाली, सर्व झालं. आणि आज मम्मी आपण काय बनवलं आहे स्वयंपाक? वाव, माझं फेवरेट ॲक्च्युली डाळ भात आणखीचा फेवरेट आहे. चिकनपुरी माझी फेवरेट आहे. तुझं काय फेवरेट आहे मम्मा? सो ॲक्च्युली मित्रांनो बस तू पप्पांना मला एक प्रश्न विचारायचा होता. मी आता सर्वांसमोरच विचारतो ॲक्च्युली. पप्पा आपण गुढीपाडवा का सेलिब्रेट करतो जरा सांगतात का? ॲक्च्युली अंकिताचं माझं मगाशी डिस्कशन चालू होतं. आम्हाला दोघांना पण माहीत नाही ॲक्च्युली इतकं प्रॉपर. पप्पांना पूर्ण डिटेल्स माहिती आहे. तर पप्पा दोन गोष्टी काही शेअर करतात का तुम्ही की आपण गुढीपाडवा का साजरा करतो? गुढीपाडव्याचं ऐतिहासिक कारण आहे, म्हणजे रामायणामधलं कारण आहे. 2 मिनटं पप्पा फक्त स्टॉप करतो. ॲक्च्युली पप्पांना ह्या थोड्याशा गोष्टी की कोणत्या गोष्टी का कशा घडल्या वगैरे वगैरे सर्व पप्पांना ॲक्च्युली याचं खरंच जास्त नॉलेज आहे. आम्ही जास्त ॲक्च्युली बसत नाही कारण की तितका टाईम राहत नाही. जॉबवरून ती सगळी धावपळ होते. पण अशा टायमाला मला अंकिताने पहिला प्रश्न विचारला, मग त्याच्यानंतर मला काही उत्तर देता नाही आलं. अंकिता म्हणे तुला पण काही माहिती नाही, आपण पप्पांना विचारूया आणि हे डायरेक्ट ब्लॉगमध्ये घेऊ म्हणजे सर्व लोकांना कळेल. सो सांगा पप्पा. द्वापार युगात रामायण ज्या वेळेला वनवासात गेले होते, वनवास पूर्ण झाल्यानंतर ओके ते ज्या वेळेला अयोध्याला परत आले, ओके आपल्या म्हणजे राजदरबारात आपल्या गादीवर, तो दिवस होता पाडव्याचा, गुढीपाडवा. अच्छा ओके. आणि विष्णू हे लिंबाचं प्रतीक आहे. लिंबाचं जे झाड आहे ना ते विष्णू म्हणून पूजलं जातं. म्हणून त्या दिवशी लिंबाचे जे पालवी असतात ते गुढीला म्हणजे बांधावं लागतात, अर्पण करावं लागतात आणि नंतर त्या गुढीची पूजा करावं लागते. म्हणजे रामाचं स्वागतासाठी सगळ्या भारतामध्ये गुढ्या उभारल्या गेल्या. ओके. ते गुढी हे रामाचं स्वागत म्हणून हे प्रतीक केलं जातं. ती आठवण म्हणून गुढी उभारली जाते. दुसरा प्रश्न मम्मीला आहे ना, थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. मम्मीला जास्त इन्फॉर्मेशन नाही ॲक्च्युली, असं काही नाही. दुसरा प्रश्न पप्पा असा होता फक्त की आपण ते गुढीवर आहे ना आपण तो जो हे लावतो ना, वरतून कळस लावतो. हां, तो कळस का लावतो आपण? कळस हे पवित्रतेचं प्रतीक आहे. ओके. कळस म्हणजे मुकुट. मुकुट म्हणजे जसं आपण एखाद्या देवाला मुकुट धारण करतो, त्यावेळेला त्याची पवित्रता म्हणजे प्रतीक निर्माण होतो. ओके. अच्छा. जसं पवित्र याच्यामध्ये माणसाला टोपी घातली जाते, तसं देवाला मुकुट घातला जातो. त्याप्रमाणे गुढीला वरती हा कळस धारण करावा लागतो आणि त्या कळसाची पूजा करावी लागते. म्हणून तो वरून कळस लावावा लागतो. सो फायनली मित्रांनो कळालं तुम्हाला. ॲक्च्युली मला याच्यातली थोडीशी इन्फॉर्मेशन होती. अंकिता कळालं तुला? ॲक्च्युली हां, ॲक्च्युली हे त्याचं मेन रिझन होतं. हे ॲक्च्युली ना आम्हाला थोडी इन्फॉर्मेशन होती, म्हणून आज पप्पांना म्हटलं आपण डिटेल विचारूया. आणि प्रत्येक क्षणाला आपण आता एक काम करूया, हे फिक्स आहे की पप्पा आहे ना काहीतरी त्या सणानिमित्त जे ॲक्च्युली त्याचा मेन पर्पज आहे ना ते पप्पा आपल्याला आहे ना प्रत्येक ब्लॉगमध्ये ना सांगतील. पप्पांना प्रत्येक ब्लॉगमध्ये मी ना सणाच्या दिवशी घेणार म्हणजे घेणार. हां मम्मा तुला काही बोलायचं आहे त्याच्यावर? गुढीपाडवा खरं तर आपल्या मराठी महिन्यातून हा
म्हणजे आपल्या इथूनच आपलं नवीन वर्ष चालू होतं खरं तर. येस, हे सर्वांना माहिती आहे. गुढीपाडवा हा खूप महत्वाचा सण आहे आपल्यासाठी. येस, आणि खूप भारी दिसते पण हा. एक नंबर. गुढीपाडवा हा आपल्यासाठी खूप मोठा सण सासूबाई आहे. आणि सून एक नंबर, जबरदस्त. बोल 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 बोल. बस काय बोलू आता. अशी माझी क्यूट मम्मी आहे. थोडीशी इन्फॉर्मेशन असते खूप आपला तिच्याकडे. आनंदाचा सण असतो हा. त्याच्यामुळे आपण सगळे भारतीय लोक सगळेजण साजरा करतो आनंदाने आणि Yes. गुढी उभारतो आणि रामाचं स्वागत करतो आपण रामराज्याचं. सो मित्रांनो ऐकलो जे काही थोडीफार ऐकलो. डिटेल्स होती. मित्रांनो, ऐकलो. हा ऐकलो, सॉरी ऐकलो नाही. ऐकलं. मित्रांनो ऐकलं तुम्ही. आता ते सध्या काय झालंय ना, मराठी लँग्वेज आहे ना आपली थोडीशी ना हा कमी झालेली आहे. सर्व इंग्लिश 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 आणि या सर्व आपली गोष्टी. गुढी अशी उडते हवेत गुढी तर आमची म्हणजे फुल फॉर्म मध्ये डायरेक्ट म्हणजे इथं पूर्ण याच्यामध्ये आहे ना. ते काय म्हणतात त्याच्याने असं प्रगती भरभराटीचं हे असतं ना गुढी. त्याचं ऍक्च्युली त्याला जी प्रगती साडी लावली ना ती क्लास आहे ऍक्च्युली. त्या साडीच्या त्या याच्यामुळे तो जो फ्लो आहे ना तो असा हवेमुळे तो असा येतोय वरती ऍक्च्युली. कॅमेरा बंद केली. किती क्यूट वाटते. मस्त मग अशी इतकी मस्त उडत होती ना यार, एक नंबर. हवा आली ना म्हणजे एकदम छान मस्त उडते. आमच्या मॅक्सने ऍक्च्युअली तयारी केलीच नाही. मॅक्सची आंघोळ पण बाकी आहे खूप दिवसाची. त्याच्यामुळे असा ना घाणेरडा झालेला आहे तो, घाणेरडा. आणि काही सण असला तर त्याचं एक्साइटमेंट इतकी असते की लोक काय करतात काय नाही करत सर्व असं ऑब्झर्व करत राहतो. सर्व असं ऑब्झर्व करत असतो आहे ना मॅक्स. हा बेटा, हा बाबू. आमचा अजून फोटोशूट बाकी आहे ॲक्च्युली. आणि अंकिता बोलते, अंकिताचं पहिले प्रायोरिटी असते फोटोशूट आणि माझी प्रायोरिटी असते मला खूप भूक लागलेली आहे आणि मग मॅक्सला पण भूक लागलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही बोलतोय की अरे पटापट फोटो काढा तुम्ही आणि आम्हाला जेवू द्या पहिले, आम्हाला भूका लागलेली आहे, आम्हाला भूका लागलेली आहे. सो आधी पहिले मस्त फोटोशूट वगैरे करतो आणि देन मग मस्त जेवण करणार. ॲक्च्युली आता जेवायच्या आधी ना नैवेद्य दाखवतो तेव्हा ते अग्निदेवताला आम्ही काही ते दाखवतात ॲक्च्युली. मला बी इतकं माहीत नाही. अंकिता आता पूजा करते ऑलमोस्ट आणि मस्तपैकी पेटलेला आहे तो. ॲक्च्युली अशी अग्नी असते ना त्याच्यात जेवण म्हणजे नैवेद्याचं प्रॉपर देता येतो. हळदी कुंकू केला अंकू. ओके, मला पण लावते. मी जेव्हा टिळा लावते ना मला पण लावते ॲक्च्युली. सो आजचा मेनू आहे मस्त डाळ भात, श्रीखंड, भजी, पापड, पुरी आणि बटाट्याची भाजी. अंकूचं फेवरेट. तुला आवडत नाही डाळ भात? आवडतो ना तुला? श्रीखंड ती खूप कमी खाते ॲक्च्युली. ती गोड खूप कमी खाते, तिला स्पायसी आवडतं. आणि याचं खाऊन झालेलं आहे ऑलरेडी. मित्रांनो आता सर्व प्रिपरेशन झालेली आहे, सर्व झालेलं आहे. कडाकीची भूक लागलेली आहे तर मला मस्तपैकी आता मी बसतो जेवायला. तुम्ही पण जेवण वगैरे करून मस्तपैकी आराम करा. इव्हिनिंगचा प्लॅनिंग आपला काही अजून ठरलेला नाही आहे. सो बघूया पुढे. ओके, सो बाय बाय.